B.Ed ॲडमिशन 2025-26 तर B.Ed CETची एक्झाम आटोपलेली आहे। ऑब्जेक्शनसुद्धा विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे, परंतु अजूनपर्यंत रिझल्ट लागला का अशाबद्दल भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहे। तरी विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे की तर रूलनुसार 15 मेच्या आत तुमचा रिझल्ट लागायला पाहिजे होता B.Ed CET डिपार्टमेंटचा, परंतु CET सेलकडून याबद्दलची अजूनपर्यंत कोणतीही अपडेट साईटवर उपलब्ध करून दिलेली नाही आहे। तरी विद्यार्थ्यांनी वाट बघा, येत्या काही दिवसांमध्ये कधीही रिझल्ट आपला जाहीर होऊ शकतो, कारण की आता आपण डेट म्हणजे कोणत्या तारखेला तुमचा रिझल्ट लागणार आहे हे आपण सांगू शकत नाही, कारण कोणत्याही क्षणी तुमचा रिझल्ट हा तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध केला जाऊ शकतो। कारण जो टाइम टेबल होता की 15 तारीख म्हणजे 15 मेच्या आतमध्ये रिझल्ट लागण्याचे चान्सेस भरपूर होते आणि अशाबद्दलची अपडेटसुद्धा आलेली होती की 15 तारखेपर्यंत रिझल्ट आपला B.Ed CETचा लागेल, परंतु रिझल्ट लागलेला नाही आहे। दरवर्षीप्रमाणे CET सेल यावर्षीसुद्धा रिझल्ट भरपूर लेट करत आहे आणि रिझल्ट लेट केल्यानंतर जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही सुद्धा भरपूर लेट होतात। तरी B.Ed साठी ज्याही विद्यार्थ्यांनी CET दिलेली असेल त्या विद्यार्थ्यांनी वेट करा। आपल्या चॅनलवर B.Ed बद्दल कोणतीही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर व्यवस्थितरित्या सांगण्यात येते आणि B.Ed बद्दल संपूर्ण अपडेट दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा देण्यात येत आहे आणि समोरसुद्धा देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। रिझल्ट लागल्यानंतर किंवा रिझल्टबद्दल कोणतीही अपडेट आली ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।